आज आपण मस्त असा नाश्ता बनवतोय बघा। त्यासाठी तर मी अर्धी वाटी बेसन घेतलंय, 1 वाटी धुवून चिरलेला पालक घेतलाय, 1 वाटी गरा घेतलाय, अर्धी वाटी दही, चिली फ्लेक्स, आपली घरगुती महाराष्ट्रीयन चटणी, जिरी, हळद, चवीनुसार मीठ, इथं 1 चिरलेली ढोबळी मिरची, 1 टोमॅटो, बारीक कट केलेली हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली बघा। 1 बेसन, त्याचबरोबर ज्या आपण ह्या सर्व भाज्या घेतल्यात त्या सर्व मी जास्त करू शकता घेतलेली, नंतर जिरी पण 1 चमचा टाकलेली आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार बघा मीठ टाकून घ्यायचंय। खूप साधी सोपी रेसिपी आहे बघा। भाज्या चिरले की पटपट घेऊयात। तुम्हाला आवडत असेल तर बघा आणखीन भाज्याच्या हे बॅटर मस्त असं बघा। अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत याच्यात। आता हे आपण झाकून 10 मिनिटांसाठी असंच ठेवणार आहोत। 10 मिनिटाच्या नंतर बघा व्यवस्थित असं छान बॅटर झालेलं आहे। आता आपण याच्यात एक चिमूटभर बघा खाण्याचा सोडा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित पीठ बघा मिक्स करून घेऊयात, म्हणजे छान असं फुलेल। घरातच छान आपला असा भिजलेला आहे। आता आपण दोशाचा तवा गरम करून घेतलाय, त्याच्यावरती थोडंसं तेल, तूप किंवा बटर काही आपण टाकू शकता। तर इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलंय। आता याच्यावरती आपल्याला हे बॅटर बघा टाकून घ्यायचे। थोडंसं पसरवायचे, खूप पण नाही। बघा अशा प्रकारे बघा वरील भाग व्यवस्थित असा सुकल्याच्या नंतर आपण हे पलटवून घेऊयात। बघा अगोदर कडा मोकळ्या करून पलटवून घ्यायचं। बघा दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेतले। आता काढून घेऊयात। बघा असा आपला पौष्टिक नाश्ता तयार झालेला। तुम्ही चटणी बरोबर, दह्यासोबत कशाबरोबर खाऊ शकता किंवा असाच खाल्ला ना तरी पण खूप छान लागतो। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।